नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा आपला व्हिडिओ जीके टेस्ट सिरीजमधला 12वा व्हिडिओ आहे। या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते या व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्ही बघू शकता। हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला एक प्लेलिस्ट दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस 25 डिसेंबर असून तो केंद्र सरकारकडून सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो? तर अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस हा 25 डिसेंबर असून तो केंद्र शासनाकडून सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न दुसरा, देशातील पहिले संगीत संग्रहालय थिरुवय्यारू येथे सुरू होणार असून हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर थिरुवय्यारू हे ठिकाण तमिळनाडू या राज्यामध्ये आहे। तर या ठिकाणी देशातील पहिले संगीत संग्रहालय स्थापन होणार आहे। प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो? 24 डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न 4, खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो? चौधरी चरण सिंग यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न 5, गृह मंत्रालयाकडून 2018 या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशभरातील पहिल्या 10 पोलीस स्थानकांची यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे प्रथम क्रमांकाचे पोलीस स्टेशन कोणते? कालू बिकानेर राजस्थानमधील हे पोलीस स्टेशन आहे। तर सर्वोत्तम कामगिरी करणारे हे प्रथम क्रमांकाचे पोलीस स्टेशन आहे। प्रश्न 6, बुरुंडी देशातील सरकारने कोणत्या शहराला देशाची नवीन राजधानी म्हणून घोषित केले आहे? तर गीतेगा या शहराला देशाची नवीन राजधानी म्हणून बुरुंडी या देशातील सरकारने घोषित केलेले आहे। प्रश्न 7, केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील 10 महत्त्वाच्या तपास यंत्रणांना माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कोणत्या कलमांतर्गत परवानगीशिवाय कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्याचा अधिकार बहाल केला आहे? कलम 69 याचं उत्तर आहे। प्रश्न 8, नुकताच जिम मॅटिस यांनी संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे। ते कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री होते? जिम मॅटिस हे अमेरिका या देशाचे संरक्षण मंत्री होते। प्रश्न 9, मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर सदानंद मोरे यांची मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न 10, नुकताच ब्लूमबर्गकडून सादर करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे भारतीय शेअर बाजार जगात कितव्या क्रमांकाचा ठरला आहे? तर भारतीय शेअर बाजार हा जगामध्ये 7व्या क्रमांकाचा भारतीय शेअर बाजार हा ठरलेला आहे। प्रश्न 11, देशातील सर्वात लांब दुहेरी पूल डबल डेकर कोणता? बोगीबील पूल हा देशातील सर्वात लांब दुमजली पूल आहे। प्रश्न 12, खालीलपैकी कोणत्या राज्याने शेतकऱ्यांसाठी कालिया योजना सुरू केली आहे? ओडिशा राज्याने शेतकऱ्यांसाठी कालिया योजना सुरू केलेली आहे। प्रश्न 13, अंदमान आणि निकोबार येथील कोणत्या बेटांचे नामकरण सुभाषचंद्र बोस बेट असे करण्यात आले आहे? तर रॉस या बेटाचे नाव सुभाषचंद्र बोस बेट असे करण्यात आलेले आहे। प्रश्न 14, स्कॉच चीफ मिनिस्टर ऑफ द इयर 2018 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? ममता बॅनर्जी यांना स्कॉच चीफ मिनिस्टर ऑफ द इयर 2018 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। प्रश्न 15, देशातील सर्वाधिक स्टार्टअप नवोदित उद्योग कोणत्या राज्यात आहेत?
तर महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील सर्वाधिक स्टार्टअप उद्योग आहेत. प्रश्न 16. 7 ते 23 डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? कुरुक्षेत्र या ठिकाणी 7 ते 23 डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. प्रश्न 17. माधवी दिवान यांची खालीलपैकी कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे? अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून माधवी दिवान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 18. नुकतीच यशस्वी चाचणी करण्यात आलेल्या अग्नी 4 क्षेपणास्त्राचा पल्ला किती आहे? तर 4000 किमी हा अग्नी 4 या क्षेपणास्त्राचा पल्ला आहे. प्रश्न 19. पेटा इंडिया या संस्थेने खालीलपैकी कोणाला पर्सन ऑफ द इयर 2018 म्हणून नामांकित केले आहे? अभिनेत्री सोनम कपूर यांना पेटा इंडिया संस्थेने पर्सन ऑफ द इयर 2018 म्हणून नामांकित केलेले आहे. प्रश्न 20. भारतातील 25वे उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या राज्यात 1 जानेवारी 2019 पासून अस्तित्वात येणार आहे? आंध्र प्रदेश राज्यामध्ये 25वे उच्च न्यायालय अस्तित्वात आलेले आहे. प्रश्न 21. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सिलाव खाजा या मिष्टान्नाला GI टॅग मिळाला आहे? बिहार राज्याच्या सिलाव खाजा या मिष्टान्नाला GI टॅग मिळालेला आहे. प्रश्न 22. दिवंगत भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ किती रुपयांचं नाणं जारी करण्यात आलेले आहे? 100 रुपयाचं नाणं अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ जारी करण्यात आलेले आहे. प्रश्न 23. ग्लोबल पासपोर्ट रँकिंग 2018 नुसार जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? तर जपान या देशाचा जगात सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट आहे. प्रश्न 24. हॉकी वर्ल्ड कप 2018 स्पर्धेचे शुभंकर चिन्ह काय होते? तर याचं उत्तर आहे ऑलिव्ह रिडले कासव. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तसेच तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर खूप थोड्याच मित्रांनी दिलेलं आहे. असो, त्याचं उत्तर मी त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करा. आणि आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, मियामी ओपन टेनिस स्पर्धा 2019 कोणी जिंकली? त्याचं उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.